धनगर समाजाचे योद्धे दीपक भाऊ बोराडे यांनी गनिमी काव्याने मुंबईमध्ये प्रवेश केला असून जो मुंबईचा आत्मा आणि मुंबईचं नाक ज्याला म्हणलं जातं ते म्हणजे आझाद मैदान. आणि या आझाद मैदानामध्ये दीपक भाऊ बोराडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजाचा जो काय वारसा हक्क आहे आणि जो त्या काळामध्ये गनिमी कावा केला जायचा, तोच गनिमी कावाचा जो काय प्रयोग आहे तो प्रयोग आज दीपक भाऊ बोराडे यांनी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी गनिमी कावा केला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्याचं झालं असं की कालपासून धनगर समाजाला दीपक भाऊ बोराडे यांनी आव्हान केलं होतं की ज्याला जी गाडी भेटन, ज्याला जसं शक्य होईल तसं आपण मुंबईकडे येण्याची कृपा करावी आणि आता नाही तर कधीच नाही. धनगराला जर आरक्षण पाहिजे असेल तर ते एस टीमधूनच पाहिजे आहे. आणि आपण आता जर शांत बसलो तर आपल्याला कधीही आरक्षण मिळू शकत नाही. आणि त्यांनी दुसराही असा इशारा दिला होता की धनगरांना का तुम्ही येड्यात काढलं का रे भाडव्या हो, असा स्पष्ट इशारा दीपक बोराडे यांनी काल दिला होता. आणि त्याचीच परिचिती म्हणून आज आझाद मैदानावर लाखोच्या संख्येने धनगर बांधव त्या ठिकाणी जमा झाले आहेत. मित्रांनो, ज्याप्रमाणे मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील आंदोलन करतात त्यांची सर तर येऊ शकत नाही, परंतु दीपक भाऊ बोराडे यांनी पण खूप छान प्रकारे नियोजन करून जे काही आझाद मैदान मुंबई या ठिकाणी प्रवेश केला आहे आणि त्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत ते खूप अभिनंदनीय आहे. नक्कीच धनगर समाजाला एस टीमधून आरक्षण मिळालं पाहिजे अशी सर्व मराठा बांधवांची मागणी आहे. त्यांना